गुणनिधीचं काम वेगळंच शिकलं ते. जेवढं त्याचं वडील चांगल्या कामामध्ये प्रसिद्ध होते तेवढं त्याने वाईट कामामध्ये प्रसिद्ध झालं. बघा तुम्ही, जे चांगले आई वडील असतात त्यांना चांगले संतान डॉक्टर होत नाही. डॉक्टरचा लेकरू मास्टरचा लेकरू. आता हे विद्वान होता, दीक्षित ब्राह्मण देवता, अनेक शास्त्र पारंगत असणारा हे विद्वान. त्यांनी विचार केला माझाही लेकरू माझ्यापेक्षा वरच विद्वान, काय चूक आहे, काय चूक आहे सांगा. पण आई काय म्हणायचे एकच आहे, कुठं जाऊ दिले नाही, टाकू दिले नाही, लाड 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 करून त्याला असं करून टाकले. त्यांनी कोणताही कार्य केलं तर त्याच्या पुढं आई येऊन उभा राहत होती. एक दिवस एवढंच नव्हे, ते पोरगा वय वाढू लागला, 15-16-17 वर्षाचा मुलगा झाला. एक दिवस ते यज्ञदत्त दीक्षित नावाचा ब्राह्मण देवता कुठे गेले, त्या राजाच्या राजमहालामध्ये जाऊन शास्त्रार्थामध्ये जिंकून त्या राजानं त्यांच्यावर प्रसन्न होऊन राजमुद्रेचं एक अंगठी त्याला प्रदान करतात, दान करतात. ते दान केलेलं अंगठी फार हौसीनं आणून धर्मपत्नीच्या हातात देताना गुणनिधी बघतो. गुणनिधी बघतो की काय द्यायले, अंगठी द्यायले, सुवर्ण अंगठी, सुवर्ण मुद्रेचं राजमुद्रा त्याच्यावर होता. त्यांनी एका डब्यामध्ये घालून ठेवली. हे दोघं इकडे तिकडे गेल्यावर त्यांनी घरातलं अंगठी चोरून घेतो. चोरी करणार, लबाड बोलणार. विचार करा, एवढं सगळं होत असताना त्यांनी काय करतो, ते अंगठी हातात घालून घेऊन जातो. घेऊन जाऊन जुगार खेळणाऱ्या सोबत ते अंगठी हरवतो. आणि ते ज्यांनी ते अंगठी जिंकतो त्यांनी बोटात घालून यज्ञदत्त दीक्षित ब्राह्मण देवताच्या समोरून गल्लीत चलत येत असताना त्यांनी ते अंगठी त्याच्या डोळ्याला पडतो आणि त्याला म्हणतो, हे थांब, हे अंगठी तुझ्याकडे कसं काय? त्याच्यासोबत पैज मध्ये हे अंगठी मी जिंकलेली आहे, त्यांनी हारला. असं ऐकता क्षणी कोणत्या आई वडिलाला बरं वाटते सांग? मदिरापान करू लागला, व्यभिचार करू लागला, चोरी करू लागला. आणि हे ऐकता क्षणी पुन्हा कुठं तरी चालले होते, तिथूनच वापस घरी आले आणि धर्मपत्नीला म्हणतात, अंगठी कुठे आहे? त्यांनी सगळं डबे शोधत अंगठी नाही, तिथं सापडत नाही. मग अंगठी सापडले नाही, रागानं बाळका लेकरू इथून चोरून नेलं, त्या जुगार मध्ये त्यांनी ते अंगठी हरवलेली आहे. मला अंगठी हरवलेलं चिंता नाहीये, मला आजपर्यंत माझ्या समोर बोट वरी करून कोणीही बोललं नव्हतं. तुझा मुलगा माझ्या सोबत बसून जुगार खेळून अंगठी हरलं हे ऐकलं, मला एक कपाळावर मारल्यासारखं दुःख मला झालेले आहे. वडिलांना इतकं दुःख झालं, धर्मपत्नी सुद्धा रडायला सुरू करते. म्हणजे त्यांचा अपमान करावा उद्देशानं कोणीही त्यांच्या समोर येत नव्हतं. आणि याच्यामुळं पाऊलाला प्रत्येक ठिकाणी अपमान त्यांना सहन करावा लागला. मग असं मनात बसते. सगळ्यात मोठं रोग कोणतं आहे? मनात मानसिक रोग. मानसिक रोग.
तुम्ही वरचं काहीतरी कुठं मार लागला, हात मोडलं, पाय मोडलं तर रॉड घालून बसवता येईल म्हणा. पण मन एकदा खचलं ना, त्याला कोणतं प्रकारचं काही करून बसवता येणार नाही. मग हे संतांमुळं गुणनिधी एवढं दुःख निघू लागला, त्याची आई सुद्धा त्याच्यावरच मोह कमी करू लागली. कारण प्रत्येक गोष्टीमध्ये यांनी वडील त्याचं असं काम करते म्हणून त्याचं जेवण बंद करत होता. पण याची आई मात्र वडील झोपल्याच्या नंतर चोरून त्याचं तोंडामध्ये घास घालत होते, खा. आईचं माया मी देवालयाला गेलं नाही, शिवालयाला गेलं नाही, बघून कोणतीच्या वडिलाला म्हणजे अत्यंत दीक्षित ब्राह्मण देवताचं मन कसं बाहेर कसा पोहणार. कारण याला 4 लोक हे ब्राह्मण देवता समोर यायचे म्हणल्यावर समोर वजन त्या समोर